अहो, आज मी कारल्याची भाजी बनवते. नको, ती कारल्याची भाजी मला नाही आवडत. मग तुम्हाला कोणत्या कोणत्या भाज्या आवडत नाही त्याची लिस्ट द्या मला. अरे वा, एवढं प्रेम करतेस माझ्यावर जे की ह्या भाज्या कधीच नाही बनणार. तसं काही नाही हो, आपल्या दोघांची भांडणं झाली ना तर मग बनवायला लागतं. ओ, मी काही कामाला जाणार नाही, मला काही माहित नाही बाकीचं. तुम्ही बी नका कामाला जाऊ, मी पप्पाला सांगते. ते सांगूच नको मला. माझ्या आई वडिलांनी मला कष्टाची भाकर खायला शिकविलंय. माझ्या आई वडिलांनी मला बाजरीची भाकर खायला शिकविलंय. मी तसली नसते करीत कष्टाची भाकर, मी बाजरीचीच करीत असते. माझे आई वडील म्हणले बाजरीचीच भाकर खाता, हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर चांगली असते. हे बघ, माणसाने कायम दुसऱ्यांना मदत करत राहायला पाहिजे, तरच देव कुठेतरी आपली मदत करेल. दे मग 500 रुपये. अगं वेडे, मी दुसऱ्यांबद्दल बोलत होते, तू तर आपली आहे. जिकडे बायको सुंदर तिकडे नवरा टकला, जिकडे नवरा सुंदर तिकडे बायको जाडी, आणि जिकडे दोघं परफेक्ट तिकडे भांडणच भांडण. खाऊ नका, तुमच्याच घरात प्रॉब्लेम नाही, सगळीकडे प्रॉब्लेम. जे लोक आपल्याला बोलतात ना, हे घेऊ नको, हे बरोबर नाहीये, आणि थोड्या दिवसाने त्यांच्याकडे तेच असतं. हे ना, हे एक विचित्र प्रकारची जळकुटे लोक असतात, बरोबर ना. पुष्पा कसं म्हणते, श्रीवल्ली मेरी बायको है और जो मेरी बायको बोलेगी मैं वहीच सुनूंगा. रियल लाईफ मध्ये असं काही नसते. रियल लाईफ मध्ये असं असते, श्रीवल्ली मेरी बायको है और मेरे बायको का मैं जिंदगी में कभी नहीं सुनूंगा. माँ का, बहन का, पूरे खानदान का सुनूंगा, लेकिन मेरे बायको का कभी नहीं सुनूंगा. वहिनी, मला लग्न करायचं आहे, माझ्यासाठी एक मुलगी बघा की. कशी मुलगी पाहिजे तुम्हाला? कशी पण असू द्या, फक्त तुमच्यासारखी नको. माझा असा गैरसमज होता की मी नवऱ्याला खूप त्रास देते, खूप छळती, खूप भांडते त्याच्यासोबत, असं वेगळंच वाटत होतं मला. पण नाही, सगळ्याच बायका असं करतात, नवऱ्याला छळतात, त्रास देतात, वैतागून सोडतात. मी काय वेगळं केलंच नाहीये. अहो, लग्ना अगोदर पुरुष हा वाघ असतो ना, तो लग्नानंतर पण वाघच असतो, फक्त त्याच्या डोक्यावर दुर्गादेवी बसलेली असते, ते पण त्रिशूळ घेऊन. आजा ऐकत जा, तुला माहिती आहे ना प्रेमाच्या वाटेवर किती वेदना होतात. मग एक काम करूया, त्या प्रेमाला ठेव साईडला, आपण त्याच प्रेमाच्या वाटेवर मेडिकल काढूया, म्हणजे लई चालेल. असं बोलता ज्याला आपली कदर नाही त्याच्याबरोबर राहू नये. मग तुम्हाला काय वाटतं, नवऱ्याला घराच्या बाहेर काढून टाकू? तुमच्या पण मनात असं येतं?